अमरावती ग्रामीण पोलिसांनी आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 24 तासात एका अत्यंत क्लिष्ट आणि ब्लाइंड मर्डरची उकल केली आहे। चिखल सावंगी फाट्यावर जळालेल्या ट्रकमध्ये सापडलेल्या मृतदेहामागे अपघात नसून खुनाचा थरारक कट असल्याचे तपासात समोर आले आहे। 2 संशयित आरोपींना गुजरात आणि महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे। 15 जुलै रोजी रात्री मोर्शी पोलिसांना डायल 112 वरून चिखल सावंगी फाट्यावर एका ट्रकला आग लागल्याची माहिती मिळाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आणि अग्निशमक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत। आग आटोक्यात आल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला हा अपघात आहे की घातपात याबाबत कोणताही ठोस पुरावा नव्हता। अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने अनेक विशेष पथके तयार करत तपास सुरू केला आहे। ट्रक क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेण्यात आला। तपासात मृत व्यक्तीची ओळख चंद्रपूर येथील उमेश गौरीशंकर मिश्रा अशी पटली आहे। घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांनी अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे। AI विश्लेषणातून ही घटना अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे स्पष्ट झालेत। तपासादरम्यान 2 संशयित आरोपींची ओळख हरदेव सिंह देवल आणि मनप्रीत सिंह अशी पटली आहे। पोलिसांच्या विशेष पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना रावेर आणि अहमदाबाद येथून ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात उधारीच्या पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे। आरोपींनी मृतकाची हत्या केल्यानंतर त्याची ओळख पटू नयेत आणि पुरावे नष्ट व्हावेत याकरिता ट्रकच्या कॅबिनमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे। अवघ्या 24 तासात ब्लाइंड मर्डरचा उलगडा करत अमरावती ग्रामीण पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि तपास कौशल्याची प्रभावी झलक दाखवून दिली आहे। या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। जळालेल्या ट्रकमधील मृतदेहापासून सुरू झालेला हा तपास अवघ्या 24 तासात खुनाच्या उकलपर्यंत पोहोचलाय। AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांची जलद कारवाई यामुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे। आता आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। साहेबांच्या आदेशाप्रमाणे मोर्शी ते नागपूर पर्यंतचे जेवढे CCTV फुटेजेस बघता येतील तेवढे संपूर्ण पाहण्यासाठी काही टीम आखल्या गेल्या, नेमल्या गेल्या आणि त्यानुसार SR पेट्रोल पंप दापोरी जवळील हिवरखेडच्या पहिले असलेला पंप त्या ठिकाणी असलेल्या CCTV फुटेजमध्ये घटनेत जळलेला ट्रक आणि त्याच्या बाजूला असलेला एक आयशर लेलँड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा ट्रक आणि त्या दोन्ही ट्रकाचे असलेले चालक हे सरदारजी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही ट्रकचे चाक अलटीपलटी केले, समोरची नंबर प्लेट काढून टाकली, मागचा नंबर हा पुसला गेला, पुसून टाकला आणि मग तो ट्रक आणि तो आयशर गाडी दोन्हीही ट्रक मोर्शी मार्गे पुढे चिखल सावंगी या ठिकाणी जाऊन ही घटना त्या लोकांनी घडवली। हे जेव्हा निष्पन्न झालं तेव्हा ते लोक कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी कसोटीचे प्रयत्न झाले आणि त्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले। एक हरदेव सिंग मुनसा सिंग देवल हा राहणार अर्जुरा चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि दुसरा मनप्रीत सिंग काश्मीर सिंग रंधवा हे अमृतसर मधला आहे। या दोन्ही आरोपितांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम रवाना झाल्या आणि अवघ्या 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांच्या विरोधात खून, अपहरण, ट्रकाचं मोठं नुकसान आणि घटना लपवणे, पुरावा नष्ट करणे अशा सारख्या गंभीर कलमांचा समावेश करून गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। पुढे तपास सुरू आहे।